मित्रांनो, आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात असे प्रसंग येतात किंवा काही दिवस रात्री अशा येतात की ज्यामध्ये आपल्याला विनाकारण झोप लागत नाही, बेचैनी होते, उद्याची चिंता येते, करिअरची चिंता येते, फिअर ऑफ मिसिंग आउट ज्याला आपण फोमो म्हणतो, असं काहीतरी वाटतं. आपण करिअरमध्ये, आयुष्यामध्ये मागे पडलोयत का, अशा भावना यायला लागतात. ह्याला मला माहीत नाही जुन्या काळात ह्या सगळ्या भावनांना काही लेबल होते का, नावं होती का, म्हणजे आपल्या पॅरेंट्सच्या, वडिलांच्या. पण आजच्या काळामध्ये आपल्याला लेबल आहेत. ह्याला आपण कुठेतरी अँझायटी, पॅनिकनेस, अस्वस्थता म्हणून ओळखतो ह्या भावनांना. आणि ज्यावेळेस ह्या भावना आपल्या मनावरती म्हणजे भडीमार करत असतात, आपण ओव्हर थिंकिंग करत असतो, त्यावेळेस ह्या पूर्ण भावना आपल्याला स्पष्ट दिसत नाहीत किंवा मांडता पण येत नाहीत. नेमकं आपल्याला व्हायलंय काय, की म्हणजे हे आपण कुणापाशी सांगू शकत नाहीत. आणि त्यावेळेस जे म्हणजे एक मेंटल फॉग जाणवतो, तो जो ह्या फेजमध्ये आहे त्यालाच माहिती आहे. त्यामुळं आजचा जो विषय आपण बोलण्यासाठी निवडला आहे ह्या व्हिडिओसाठी, तो आहे अँझायटीवर बोलू काही. कारण की हा एक म्हणजे मला असा विषय वाटतो की ज्यावरती थोडंसं आपण बोललं पाहिजे. कारण तुम्ही एकटेच नाही आहेत की ज्यांना ही गोष्ट फेस करायला लागते, ज्यांच्यासोबत होते. प्रत्येक दुसऱ्या व्यक्तीसोबत ही होते, माझ्यासोबत पण होते. प्रत्येकाला ह्या प्रवासातनं जावं लागतं. प्रत्येकाचं कोपिंग मेकॅनिझम वेगळं असतं. पण थोडंसं एक मला माझे काही अनुभव शेअर करायचे त्याच्यामध्ये ह्या व्हिडिओच्या एंडपर्यंत. म्हणजे फक्त अँझायटी पॉझिटिव्ह, ह्या व्हिडिओच्या शेवटपर्यंत अँझायटी फक्त निगेटिव्हच नाही, तर त्याची काही पॉझिटिव्ह गोष्टी आहेत किंवा तिला ॲक्सेप्ट कसं केलं पाहिजे, तिला चॅनलाइज कसं केलं पाहिजे, ह्या गोष्टी आपण ह्या व्हिडिओत टोटल डिस्कस करणार आहोत. ह्यामध्ये काही माझे, काही मी ऑब्झर्व केलेले इतरांचे, काही वाचलेले, काही पाहिलेले असे रिअल लाईफ उदाहरणं पण मी मांडेल. सगळ्यात पहिले मित्रांनो, अँझायटी म्हणजे नेमकं काय हे बघूया आपण. तर काय होतं, समजा आपण म्हणजे दोन गोष्टी आहेत, एक भीती आणि एक अँझायटी. आपण जंगलात आहोत, पुढं वाघ आलाय, जी वाटते ती भीती. आणि घरात मी माझ्या बेडवर पडलोय आणि मी विचार करतोय की मी जर जंगलात असेल आणि माझ्या पुढे जर वाघ आला तर मी कसं करीन, काय होईल. ह्याच्याबद्दल मी बेचैन होतोय. त्या विचाराला घेऊन मला म्हणजे कळत नाहीये काय करायचं, काय नाही. छातीत धडधडणं किंवा अंगावर शहारी येणं, पोटात गोळा येणं ज्याला आपण म्हणतो, हे असे भरपूर भाव सगळे ह्या अँझायटीमध्ये होतात. किंवा आपल्या डोकांच्या शिरांमध्ये असं वाटणं की आता डोकं फुटतंय माझं. आणि त्या काळात आपल्याला ॲक्च्युली लक्षात नसतं की आपण ज्या गोष्टीबद्दल विचार करतोय किंवा जी ही आपल्याला भीती होती, बेचैनी होती, ही ॲक्च्युली एक्झिस्टच करत नाही. म्हणजे ही 99% केसेसमध्ये ही जन्मालाच आलेली नाही. आपण त्या विषयांबद्दल विचार करत असतो किंवा भीत असतो, घाबरत असतो की ज्यांचं अस्तित्वच शून्य आहे अजून. कारण की ज्यावेळेस रिअल ॲक्च्युली आपण जंगलात आहोत, वाघ येतो, त्यावेळेस आपण भीतो. आपण त्याची ओव्हर थिंकिंग नाही करत. आपण मग एकतर ॲक्ट करतो, एकतर सरेंडर करतो, दोन्हीपैकी एक करतो. पण आपण ओव्हर थिंकिंग नाही करत बसत. म्हणजे ज्यावेळेस वाघ आला तर, मी रस्त्यानं गेल्यावर मला एखाद्या गाडीनं उडवलं तर, असे आपण विचार करतो. त्यावेळेस आपण त्यांची ओव्हर थिंकिंग करतो. बेसिकली काय ना मित्रांनो, हा सगळा एक ट्रॅप आहे. म्हणजे समजा जनरली आज आपल्या यूथच्या बाबतीत काय होतंय की माझ्या करिअरचं कसं होईल हा विचार, की माझं उद्याला काही होईल का, मी कोणीतरी माझा फ्रेंड फॉरेन ट्रिपला जाऊन आला तर मी कधी जाईल का फॉरेन ट्रिपला, हे एक विचार आहे. ह्यामध्ये आपण गुरफटतो. मिड एजच्या मध्ये काय ॲस्पिरेशन्स आपले, की अमक्यानी 3 करोडचा फ्लॅट घेतला, अमक्यानी इथे प्रॉपर्टी घेतली, त्याचं असं झालं करिअरमध्ये, इतकं पॅकेज आहे त्याला, तो हे कमवतोय, त्याच्याकडे ही गाडी आहे, हे प्रेशर सगळं. आणि जे रिटायर्ड एज आहे, म्हणजे थोडंसं वयस्कर जी लोक आहेत रिटायर्ड एजमधली, 55-60 प्लसची, त्यांच्यामध्ये की ह्याचा मुलगा हा झाला, माझा मुलगा असा नाही आहे, ह्याच्या मुलीचं असं झालं, माझ्या मुलीचं अजून इतकं छान करिअर नाही झालं, तिचं अजून हे नाही घडलं. किंवा आता मी रिटायर झालो, मग माझं थोडंसं मोल कमी झालं का, माझी किंमत कमी झाली का आयुष्यात, मला माझा मुलगा नीट बोलेल का, मला कुटुंबामध्ये तितका मान सन्मान भेटेल का. म्हणजे हे सगळ्या निरर्थक विचारांच्या आपण ट्रॅपमध्ये अडकत बसतो. आता मुळात ही सगळी विचारं करायचीच नाहीत का, असं आहे का? नाही, असं पण नाहीये. म्हणजे कुठेतरी म्हणजे आपल्याला हे रिअलाइज झालं पाहिजे की कुठली सिच्युएशन ही आहे की खरंच वाघ पुढं आला.
किंवा कुठली सिच्युएशन ही आहे की उदाहरणार्थ सांगायचं झालं तर आपण समजा आपली गाडी चालवतो, 4 व्हीलर चालवतो, त्यावेळेस ज्यावेळेस पेट्रोलचा आपल्या गाडीमध्ये पेट्रोल कमी होतं त्यावेळेस एक आपलं लाल कलरचं एक इंडिकेटर लागतं की आपल्या गाडीमध्ये पेट्रोल फ्युएलची लेवल जी आहे ती कमी झालेली आहे. तर त्यावेळेस आपण हा विचार करत बसतो की फ्युएलची लेवल कमी का झाली, कशी वाढवू. आपण सरळ सरळ गाडी घेतो, पेट्रोल पंपावर लावतो, पेट्रोल टाकतो. तर ही जी म्हणजे अँझायटी आहे हिला जर अशा वेळेनं आपण घेतलं, म्हणजे पहिले थोडंसं विषय थोडा परत मागे आणतो की आपण ज्यावेळेस अँक्शियस होतो त्यावेळेस पहिले तर आपण हे शोधतो की मी अँक्शियस कसं नाही व्हायला पाहिजे, म्हणजे ह्या अँझायटीपासून पळालं कसं पाहिजे, ह्या मनाच्या अस्वस्थतेपासून बेचैनीपासून लगेच माझी सुटका का झाली, लगेच माझी सुटका कशी झाली पाहिजे. म्हणजे अशा वेळेनं नाही बघत आपण ह्याला की ही पण एक भावना आहे, एक फिलिंग आहे, एक एनर्जी, ती आली आहे आणि ती जाणार आहे. म्हणजे की जसं गाडीवर परत आलो तर आपण की गाडीमध्ये हवा कमी झाली की आपण काय करतो, गाडी हवा मारायला नेतो. गाडीमध्ये पेट्रोल कमी दाखवलं की आपण काय करतो, गाडीमध्ये पेट्रोल भरायला नेतो. तसंच जर एखादा विचार आपल्याला थोडासा अस्वस्थ करतोय, बेचैन करतोय, तर त्या विचाराला वेलकम करून त्या फिलिंगला प्रॉपर येऊ देऊन ऑब्झर्व करून नेमकं हे मला काय सांगायचा प्रयत्न करतंय असा जर विचार केला तर, म्हणजे जे मी तुम्हाला म्हटलं की 99% न होणाऱ्या गोष्टींचा आपण विचार करत असतो, ते मनाचे आपले फेक अलार्म्स असतात, त्यांना आपण एनर्जी देत असतो. त्याऐवजी जर मला अँक्शियस होतंय तर याचा अर्थ काहीतरी कुठंतरी म्हणजे आपली गाडी स्पीडोमीटरवरती कुठलं तरी इंडिकेटर दाखवते, तर इधर आपल्या इंजिनमध्ये प्रॉब्लेम आहे किंवा आपल्या फ्युएलमध्ये लेवल कमी आहे किंवा आपल्या टायरची हवा कमी जास्त आहे. अशा वेळेनं जर आपण ॲक्च्युली काय कमी जास्त ते बघायचा प्रयत्न केला आणि त्याला सॉल्व्ह करायचा प्रयत्न केला तर, म्हणजे थोडक्यात कधी कधी समजा आपण असा विचार केला की आपल्याला बेचैनी होती, तर नेमकी ती कुठल्यामुळे होती तिला आधी ऑब्झर्व करूया. ती कुठल्या विषयामुळे होते, आपल्या फॅमिली फ्रंटवर होतीये का, की माझ्या फॅमिलीसोबत रिलेशन व्यवस्थित नाही म्हणून होतीये का. तर तसं असेल तर मग त्याला कुठलं पेट्रोल टाकायला लागेल आपल्याला, फॅमिलीसोबत संवाद साधून, कम्युनिकेट करून, त्यांना वेळ देऊन. समजा ती जर आपल्याला फिजिकल ह्याला वाटते की आपण समजा की एखादा यंग एजमधला मुलगा आहे आणि त्याला कॉलेजमधला किंवा स्कूल गोईंग मुलगा आहे, त्याला वाटतं की त्याच्यासोबतच्या एखाद्या फ्रेंडनं बॉडी बनवली, तो शेपमध्ये आला आणि हा अजून शेपमध्ये नाही, हेल्दी नाही आहेत का, किंवा हा सुटला आहे, ओबेस झालेला आहे, तब्येतीनं जास्तच जाडजूड झाला आहे. तर ती अँझायटी तोपर्यंतच येते त्याला जोपर्यंत तो ॲक्ट करत नाही त्याच्या अगेन्स्ट. ज्यावेळेस तो ज्या दिवशीपासून त्याला जर वाटते की ही मला गोष्ट बेचैन करते, अस्वस्थ करते, आणि तो त्यावरती काम करायला लागतो, जिम जॉईन करतो, रनिंगला जातो, पळायला जातो, तर त्यावेळेस असं नाही होणार की त्याला परत ती अस्वस्थता छेडते. म्हणजे ते आपलं कुठंतरी आपल्या विचारांना, आपल्या एनर्जीला आणि त्या विचारांच्या ॲनालिसिसला, ह्या सगळ्या गोष्टी अशा स्कॅटर्ड वेनं ज्या आपल्या चाललेल्या आहेत त्या आपण जर एका ठिकाणी आणायचा प्रयत्न केला तर कुठेतरी त्या दिशेनं त्याच्यावरती मार्ग निघणं फार सोपं असतं. म्हणजे हे बोलायला मी जरी थोडंसं तुम्हाला अलंकारिक वाटत असेल कदाचित, पण ते मलाही माहिती आहे की ते इतकं सोपंही नाही आहे, पण इक्वली ते इतकं कठीणही नाही आहे. म्हणजे प्रॅक्टिसचा भाग आहे हा सगळा. कारण आज मी तुमच्याशी संवाद साधतोय तर मला पण म्हणजे मागच्या 4-8 दिवसापासून ही अँझायटी झाली, पण पूर्वी ज्यावेळेस मला हे व्हायचं, म्हणजे आज मुळात संवाद साधायचंच माझं कारण हे आहे की म्हणजे मला तो फरक जाणवला की पूर्वी ज्यावेळेस मी अँक्शियस व्हायचो तर त्याच्याशी कसं डील करायचो आणि आत्ता कसं डील करायलो. आत्ता मला कुठेतरी ती अवेअरनेस आलेली आहे की हे जे होतंय ते का होतंय, कसं काय होतंय, ते म्हणजे एक मी म्हणजे सजगपणे त्या गोष्टी बघण्याचा प्रयत्न करतोय. त्यावेळेस मी पळायचो की नेमकं का होतंय, कसं काय होतंय, हा डिफरन्स आहे की आज ह्या गोष्टी मला काय सांगू इच्छित आहेत, त्याच्यावरती काय सोल्युशन आहे, मी कुठे माझ्या फिजिकल ॲक्टिव्हिटीज कमी झाल्यात का, जर मी करिअरची चिंता करतोय, जर माझं थोडेसे करिअरचे डिसिजन्स जे आहेत ते मी ज्या बॅकग्राऊंडमध्ये येतो त्याच्यानुसार अपारंपरिक आहेत, असे पारंपरिक निर्णय मी नाही घेतले, तर मला पहिलं तर ते ॲक्सेप्टच करावं लागेल की माझे अपारंपरिक निर्णय आहेत. आणि दुसरी गोष्ट ही ॲक्सेप्ट करावं लागेल मला की म्हणजे जे माझ्या बाबतीत घडलं ते सांगतोय की
हे एका दिवसात नाही बदलणार. म्हणजे आपण आज सोशल मीडियाच्या इंटरनेटच्या जगात आहोत. आपल्याला अशा सवयी लागल्यात की आपल्याला वाटतं की एका क्लिकवरती गोष्ट अचीव व्हावी, एका क्लिकवरती पोस्ट पडावी, एका क्लिकवरती ऑर्डर आपल्या दारात यावी. तर काही गोष्टींना हे रिअल आयुष्य आहे, इथं वेळ द्यावा लागतो. तर आता मी जसं म्हटलं की मी अपारंपरिक काही निर्णय जर लाईफमध्ये घेत आलोय तर त्यांची फळं भेटण्यासाठी मला तितका वेळ द्यावा लागेल, तितकं वाट बघावं लागेल. माझ्याच बाबतीत नाही तर प्रत्येकाच्याच बाबतीत हे लागू पडतं असं मला वाटतं. तर हेच आहे मित्रांनो की एक म्हणजे मी माझा सोपा आउटलुक ठेवायचा प्रयत्न केला की अँझायटीला. आता तुम्ही आता दुसरा मुद्दा की ऍक्सेप्ट करायची अँझायटी, तर कशी ऍक्सेप्ट करायची. तर पहिले तर ती एक फिलिंग म्हणून बघायचं फक्त, की जसं आपल्याला रडू येतं तर आपण काय म्हणतो की रडू दाबलं की ते मनात साठतं वगैरे. आपल्या मोठ्यांकडनं वगैरे कधी ऐकलं असेल आपण काय करतो, ते रडून मोकळं व्हायचा प्रयत्न करतो. किंवा तसंच तो एखादा बेचैन करणारा अस्वस्थ करणारा विचार आला तो येऊ द्यायचा, ना की त्याला आपण अपोज करायचो की म्हणजे हा का येतोय, कसं काय येतोय, एकदम त्याला असं म्हणजे थोडक्यात एकदम त्याच्याशी अटॅकिंग मोडवर जाण्यासाठी किंवा असे प्रयत्न न करता थोडं कामली डिसाईड करायचं. आता हे सगळं होत असताना, म्हणजे हे सांगणं मला माहिती आहे सोपं आहे, पण हे सगळं होत असताना एखादा प्रसंग असाही येणार आहे की आता वाटणार आहे की डोकं फुटते, हे फेस नाही केलं जाते. त्यावेळेस काय, तर त्यावेळेस मात्र म्हणजे आपल्याला आपली अवेअरनेस वाढवावं लागते बाह्य जगाशी, स्वतःशी. म्हणजे अशा प्रसंगाला आपण आपली सजगता वाढवण्यासाठी किंवा आपलं ब्रेन प्रेझेंटमध्ये आणण्यासाठी असं करू शकतो की 5 गोष्टी अशा बघायच्या की म्हणजे 5 गोष्टींवर असं लक्ष केंद्रित करायचे ज्या आपण पाहू शकतो, ज्या अवतीभोवती आपल्याला दिसतात. 4 गोष्टी ज्यांना आपण स्पर्श करू शकतो, 4 गोष्टींना स्पर्श करायचा लगेच. 3 गोष्टी की ज्या आपल्या कानाला ऐकू येतात, 3 आवाज वेगवेगळ्या प्रकारचे की ज्या तीन आवाज आपल्या कानावरती जे पडत आहेत. परत 2 गोष्टी की ज्यांचा आपण म्हणजे 2 सुगंध जे आपण घेऊ शकतो किंवा 2 गोष्टी ज्यांचा आपण वास घेऊ शकतो. आणि 1 स्वतः बदलता पॉझिटिव्ह विचार. म्हणजे हे माझ्यासाठी काही प्रसंगांवरती वर्क केलेलं आहे. हे जरी थेरॅटिकल आहे, ह्याला मला वाटते 5 4 3 2 1 टेक्निक पण म्हणतात. तर ही टेक्निक माझ्यासाठी वर्क केलेली आहे. ह्याच्यापेक्षा अजून एक आहे जे माझ्यासाठी वर्क करतं, ते म्हणजे की लिहिणं, जर्नलिंग. कधी कधी काय होतं की आपले थॉट्स आपल्या ब्रेनमध्ये क्लिअर नसतात, फॉगी असतात, आपल्याला त्याच्याबद्दल स्पष्टता नसते. म्हणजे थोडक्यात त्याला उदाहरणाच्या स्वरूपात सोपं करून सांगायचं झालं तर समजा आपल्याला एखाद्या अशा गावाला जायचं की जिथं आपण बऱ्याच वर्षांपूर्वी गेलोत आणि तो रस्ता आपल्याला पुसट आठवतो, पूर्ण आठवत नाही. किंवा ज्या गावाला जायचं तिथला रस्ता आपल्याला कोणीतरी सांगितलाय पण माहीत नाही पूर्ण. तर तिथं आपल्या डोक्यात कन्फ्युजन चालते की टर्न हा चुकतोय का, हा बरोबर आहे का. पण त्याच ठिकाणी आपण गुगल मॅपचा जर सहाय्य घेतलं, त्याच ठिकाणी जर आपण गुगल मॅपची जर मदत घेतली तर होतं काय की ते आपल्या नजरेपुढे येतं, क्लॅरिटी आहे की अरे हा इतक्या मीटरवरनं इथनं टर्न आहे, इतक्या मीटरवरनं राईट टर्न आहे, इतके किलोमीटर सरळ जायचं. तर ज्यावेळेस आपण हे थॉट्स पेपरवरती आणतो त्यावेळेस आपल्याला मोस्ट ऑफ द केसेसमध्ये 90% पेक्षा जास्त सिनॅरिओजमध्ये असं जाणवतं की हा प्रॉब्लेम आपले 10% देखील विचार डिमांड करत नाही, ज्याला आपण 100%पेक्षा जास्त विचार करतोय, ज्याच्यावर आपण ओव्हर थिंकिंग करतोय, आणि तो आपल्यासाठी सोपा बनतो. तर जर्नलिंगमध्ये काय होतं की आपल्याला असं अपेक्षित असतं, आपण लिहितोय, जर्नलिंग करतोय म्हणजे फारच ते छान सिस्टमॅटिक किंवा व्यवस्थित असावं, असं अजिबात नसतं. ज्यावेळेस हा आपल्या मनामध्ये भावनांचा गोंधळ असतो तो फक्त आपल्याला कागदावर आणायचा आहे आणि हे डोक्यात ठेवायचं की हे आपण लिहिलेलं फक्त आपण वाचणार आहेत, आपण सोडता कोणी वाचणार नाहीये. ते नंतर आपल्याला हवं तर आपण फाडून टाकू शकतो, जाळून टाकू शकतो, जेणेकरून की आपण जे आपले रॉ थॉट्स असतील स्वतःला जज न करता, त्या विचारांना म्हणजे माझ्याबद्दल कोण काय विचार करेल, जगाचा विचार न करता एकदम प्रामाणिकपणे, मोकळेपणानं, बालिशपणानं जसं जमते तसं पेपरवर मांडलं, हे पण मला वाटतं मोठ्या प्रमाणात रिलीफ देते आपल्याला. किमान रिअलायझेशन तरी देते की
हा ॲक्च्युली प्रॉब्लेम इतका मोठा नाही आहे जितका मी मानतोय. त्यानंतर काय असतं मित्रांनो, की एकतरी व्यक्ती आपल्या आयुष्यात अशी पाहिजे, 2 त्याच्यापेक्षा जास्त असतील तर चांगलंच आहे, पण किमान एकतरी पाहिजे ज्याच्यावर आपल्याला विश्वास आहे की ही व्यक्ती आपल्याला जज नाही करणार आणि इथं आपण विश्वासपूर्वक मोकळे होऊ शकतो. मोकळेपणानं आपली म्हणजे जे काय आपल्या भावनांचा उद्रेक आहे ते मांडू शकतो. आता ह्या केसेसमध्ये माझ्या बाबतीत काय होतं अशा सिनेरिओमध्ये, की मोस्टली आपल्याच मनाला आपले सोल्युशन माहिती असतात. फक्त आपलं ज्यावेळेस आपण आपल्या आतमध्ये स्वतःशी संवाद किंवा ओव्हर थिंकिंग, विचार, बेचैनी ह्या सगळ्या गोष्टी चाललेल्या असतात, त्यावेळेस आपण त्या क्लिअर कुठल्या कन्क्लुजनला येऊ शकत नाही. पण ज्यावेळेस आपण एखाद्या जवळच्या विश्वासाच्या व्यक्तीशी संवाद साधत असतो, की जी व्यक्ती आपल्यासाठी तिचं ब्रेन ओपन ठेवून जज न करता आपलं ऐकून घेत असते, तर त्यावेळेस 90% सोल्युशन आपण सांगत असतो, म्हणजे आपले स्वतःचे. कारण आपल्याला आपला अभ्यास पुरेपूर असतो. फक्त काय होतं की तिथं आपल्याला तो कम्फर्ट जाणवतो की इथं आपण मोकळे होते. ते मोकळं होण्यामध्ये एक असे ते डॉट्स असे जोडत जातात आपल्या स्वतःच्या बोलण्यातले, संवादातले, की आपले सोल्युशन्स आपणच सांगतो किंबहुना त्या व्यक्तीला तरी त्या दिशेला घेऊन जातो, की तिनं सोल्युशन, समोरच्या व्यक्तीने पण आपलं सोल्युशन सांगताना आपण ती इनडायरेक्टली दिशा द्यायचा प्रयत्न करतो, की हे मग मला सोपं राहील का, मग ते राहील का, हे असं केलं तर माझ्यासाठी बेटर राहील का, मग मी माझी हॉबी फॉलो केली तर बेटर राहील का, किंवा हा खरंच ॲक्च्युली एवढा मोठा प्रॉब्लेम आहे का. म्हणजे ह्यातनं पण खूप रिलीफ वाटतं मनावरचं ते हलकेपण येऊन जातं. आणि नंतरचं जे म्हणजे मला वाटतं मित्रांनो सोल्युशन, की हां आता कधी कधी वाटते की यार आता खूपच थिंकिंग होते, खूपच थॉट्स होते, तर आपण कुठंतरी हे पण ॲनलाइज केलं पाहिजे की आपल्या फिजिकल ॲक्टिव्हिटीज कमी झाल्यात का. म्हणजे जुन्या काळात आपण जे बघतो की लोकांना हे सगळ्या गोष्टी आजही आपल्या काही लोकांच्या बाबतीत असं असेल की त्यांनी जर पॅरेंट्सला म्हटले मला अँझायटी होतीये, मला पॅनिकनेस होते, मला अस्वस्थता होतीये, किंवा मला लो फील होतंय, डिप्रेस्ड फील होतंय, ह्या टर्म्स देखील त्यांना माहिती नाही आहेत. ते म्हणतात काय गोंधळ लावलायस, काय येडपटपणा लावलायस, काय असतंय असलं. कारण त्यांच्या काळात काय होतं, आयुष्य इतकं कठीण होतं की त्यांना फिजिकल लेवलला, प्रत्येक लेवलला प्रत्येक गोष्ट मिळवण्यासाठी मेहनत करावं लागायची. तर रिकाम्या गोष्टींसाठी, स्क्रोल करण्यासाठी, इतरांच्या लाईफमध्ये डोकावण्यासाठी त्यांना वेळ फार कमी भेटायचा, कम्पॅरिझन्ससाठी. तर त्यामुळे त्यांच्या जनरेशनमध्ये हे प्रमाण फार कमी होतं. ह्या गोष्टी त्यांच्यासाठी लेबलाइज्डच नव्हत्या. म्हणजे की ह्याला काय म्हणतात आपण, म्हणजे त्यांच्याकडनं जर ऐकलं असेल तर असं ऐकतो की कसं तरीच व्हायलंय, आज काहीतरीच वाटायलंय, थोडंसं आज उदासच वाटायलंय. पण त्यांनी इतकं ह्याला मोठ्या लेवलला नव्हतं नेलं. म्हणजे कारण थोडक्यात जर थोडं ऑनेस्टली आणि ब्लंटली बोलायचं झालं तर ते अफोर्डच करू शकत नव्हते अँक्शियस होणं. आपण अफोर्ड करू शकतोय अँक्शियस होणं, बेचैन होणं, लो फील करणं. कारण आपली लाईफ आज एवढी इझी झालेली आहे अवतीभोवतीची की रिअल प्रॉब्लेम्सपेक्षा आपण आपलं मनाकडे वेळ आहे की नको ते प्रॉब्लेम क्रिएट करायचे, जे ॲक्च्युली एक्झिस्टच करत नाहीत, त्या प्रॉब्लेमबद्दल रवंत करत बसायचा, विचार करत बसायचा. तर परत मुद्द्यावर येऊया की मुद्दा कुठं होता सर? तर आपला मुद्दा जो होता तो हा होता की फिजिकल ॲक्टिव्हिटी. म्हणजे कधी कधी जर आपल्याला असं जाणवतंय की आपण फार विचारांमध्ये गुंतलो, तर तोही एक अलार्म आहे की आत्ता गरज आहे आपल्याला थोडंसं बाहेर निघायची, मोकळ्या हवेत जायची, फेरफटका मारायची, पुशअप्स काढायची, काहीतरी फिजिकल स्वतःला थकवायचं. म्हणजे जनरली आपलं शरीर फिजिकली थकत नाही, म्हणून ते मेंटली आपल्याला जास्त ओव्हर थिंकिंगमध्ये, जास्त विचारांमध्ये वगैरे अडकवतं. आपण फिजिकली थकलो, भरपूर समजा कष्ट केलं, फिजिकली व्यायाम केला, तर पटकन झोप येऊन जाते. म्हणजे हेही काही अंशी बऱ्याच बाबतीत किंवा बऱ्याच वेळा मी अनुभवलेलं आहे की 2-4 दिवस फिजिकल ॲक्टिव्हिटीजच नाही आहेत, फिजिकल थकवा नाही आहे, तर मनाला वेळ आहे आपल्या. म्हणजे तेच अगेन की मन अफोर्ड करते, प्रिव्हिलेज आहे विचारांमध्ये जायचं. तर एकूण एक मित्रांनो ह्या व्हिडिओचा जो सार होता की आपण जे आजच्या मॉडर्न इंटरनेटच्या आणि ह्या सोशल मीडियाच्या जगात जगतोय, ह्यामध्ये ना लहान मुलांपासनं ते अगदी वयोवृद्धांपर्यंत
इतके कारण आहेत आपल्याला अँशियस होण्याचे, डिप्रेस होण्याचे, लो फील करायचे. म्हणजे त्या सगळ्या कारणांचं जे मूळ आहे ते आपल्या हातात असलेला मोबाईल. आपली लाईफ कम्पेअर होत चालली, क्षणोक्षणी प्रत्येकाशी कम्पेअर होत चालली. लहान मुलाचं म्हणायचं तर तो कम्पेअर करतोय की आमका काल त्याच्या पॅरेंट्स सोबत तिथे जेवायला गेला, किंवा इतर पण तो तिथे त्या बागेत खेळायला गेला, त्याला ते गिफ्ट भेटलं. थोडंसं मोठे झालं कॉलेजला की मुलांच्या बाबतीत असं होतंय की ह्याच्याकडे कंपॅनियन आहे, त्याच्याकडे कंपॅनियन आहे, किंवा आजकाल पाहतो जनरेशन्स फार लवकर वाढत आहेत, तर ह्याला गर्लफ्रेंड आहे, हिला बॉयफ्रेंड आहे, वगैरे वगैरे वगैरे. मग ते एकांतपणा, ते कंपॅरिझन यायला लागले. मग त्यामध्ये बेस नाही आहे काय योग्य काय अयोग्यचा. मग थोडं पुढे आलो की ॲस्पिरेशन्स, फिअर ऑफ मिसिंग आउट, आपण जगात मागं राहिलो, हे सगळ्यांमध्येच हे होतंय. आणि अजून थोडं पुढे गेलेत की ह्याच्या मुलांनी ह्याला इथं फिरवलं, ह्याच्या मुलांनी लाईफमध्ये हे अचीव केलं, ह्याच्या मुलांनी ती कार घेतली, तिकडे फ्लॅट घेतला, त्याची मुलगी इकडे जॉबला लागली, किंवा फॉरेनमध्ये जॉबला लागली, तिचं फॉरेनमध्ये लग्न झालं, वगैरे वगैरे, डेस्टिनेशन वेडिंग झाली. असे अनेक गोष्टी आहेत की ज्या आपल्याला ह्या बाह्य जगाशी कम्पेअर करायला लागल्या. तर इथं काय की आता तर इथं काय होतं की आपण मग याचा अर्थ ॲस्पिरेशन्स बाळगायचीच नाही का लाईफमध्ये? नाही, बाळगायची, पण कंपॅरिझन, तुलना आणि कॉम्पिटिशन हे फक्त स्वतःशी ठेवायचे. आपल्या कालशी आणि आपल्या आजशी ह्याच्यापेक्षा आपला उद्या बेटर झाला पाहिजे. म्हणजे शेवटचा जो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता तो हा होता की आपण फक्त आजचा विचार करायचा प्रयत्न करायचा. म्हणजे हे सगळं जर मला वाटतं केलं तर माझ्या बाबतीत तर असं झालेलं आहे की मी मोठ्या प्रमाणात, छानपैकी, बऱ्यापैकी आणि खूप म्हणजे मी स्वतः ॲप्रिशिएट करेल इतक्या प्रमाणात मी ह्या सगळ्या माझ्यासोबत घडत असलेल्या फिलिंग्सवरती विजय मिळवला म्हणण्यापेक्षा त्या फिलिंग्सची मी मैत्री करून घेतली. की म्हणजे हे अँशियस फिलिंग जे असेल, अँझायटी असेल, बेचैनी असेल, लो फिलिंग असेल, ह्या पण फक्त एक भावना आहेत, ह्या कम्प्लिटली निगेटिव्ह फिलिंग्सच आहेत, अशा वेळेनं न घेता. तर मलाही वाटतं की तुम्हीही प्रयत्न करावा ह्या गोष्टींना ॲक्सेप्ट करायचा, ह्या फिलिंग्सला. कुठेतरी आज आपण इतकं नशीबवान आहोत की आपल्याला कळतं की हे नेमकं होतंय काय. आणि काय होतं की प्रत्येकजण क्लिनिकल ट्रीटमेंट अफोर्ड करू शकत नाही. ते चुकीचं नाही आहे. जर समजा एवढं सगळं करून पण तुम्हाला हे कंट्रोल होत नाही आहे, तुम्हाला रिलीफ वाटत नाही, तर शेवटी तुम्ही कुठेतरी कन्सल्टन्सीसाठी, क्लिनिकल सजेशनसाठीच गेलं पाहिजे. पण हेही तितकंच खरं आहे की प्रत्येकजण हे अफोर्ड करू शकत नाही. कारण एखादा व्यक्ती जो ऑलरेडी करिअरमध्ये स्ट्रगल करतोय, जो फायनान्शियली स्ट्रगल करतोय, तो माणूस 2,000, 5,000, 7,000 किंवा 1,000 रुपये कन्सल्टन्सीवरती, काउन्सिलिंगवरती, फक्त एका व्यक्तीशी जाऊन संवाद साधण्यावरती नाही अफोर्ड करू शकत. तर तशा व्यक्तींना कुठेतरी जे मी आज माझा अनुभव मांडायचा प्रयत्न केला ते त्याच इंटेन्शन न होता की तशा व्यक्तींच्या काहीतरी हे कामाला यावं. कारण ह्या सगळ्या फिलिंग्सची मी अवेअर होऊन आज वर्षानुवर्ष होत आहे, त्यांच्याशी डील करून ह्या गोष्टी ला निगेटिव्ह वेनं घेण्यापासून ते ॲक्सेप्टन्सचा जो माझा प्रवास आहे तो मला वाटतं काही वर्षांचा आहे. तर मंडळी, हीच विनंती असेल की ह्या व्हिडिओने तुम्हाला अंशतः देखील काही पॉझिटिव्हिटी दिली असेल, किंवा अँझायटीला कम्प्लिटली निगेटिव्ह न घेता पॉझिटिव्हली घेण्याचं एक अंशतः जरी कारण दिलं असेल, तर हा व्हिडिओ तुमच्या नात्यागोत्यांमध्ये, परिचयामध्ये, माहितीमध्ये, फ्रेंड सर्कलमध्ये ज्या व्यक्तीला गरज आहे त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवा. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, किंवा तुमचे काही प्रश्न, तुमच्या काही भावना, किंवा तुम्ही अँझायटीशी कसं आत्तापर्यंत डील केलं आहे, ह्या भावनांना घेऊन तुमचं काय मत आहे. मी प्रयत्न करेल की प्रत्येक कमेंटला मी रिप्लाय देईल, कारण आज माझं चॅनल खूप छोटं आहे, तेवढं मी अफोर्ड करू शकतो. ते प्रत्येक कमेंटला रिप्लाय देणं, वेळ देणं. बस, थँक्यू, धन्यवाद.